अचानक बनून खाऱ्या आल्या आणि कधी कुणाला स्वतःच्या घरात दिसला विठ्ठल, कधी कुणाला स्वतःच्या घरात दिसला विठ्ठल, आणि कोणाच्या नशिबामध्ये नुसत्या वाऱ्या आल्या, आणि कोणाच्या नशिबामध्ये नुसत्या वाऱ्या आल्या. शक्य मला जे होते ते सारेच बहाणे झाले, शक्य मला जे होते ते सारेच बहाणे झाले. तुझ्याच साथीदारावरती येणे जाणे झाले. थोडे वेडे होते ते तर फारच पागल झाले, थोडे वेडे होते ते तर फारच पागल झाले. काहीच शहाणे होते तेही दीड शहाणे झाले. आणि तुला हाक देण्याची माझी हिंमत नव्हती तरीही, तुला हाक देण्याची माझी हिंमत नव्हती तरीही, तुझ्याच नावावरती माझे किती उखाणे झाले, तुझ्याच नावावरती माझे किती उखाणे झाले. एक व्यथा ही सतत मनाला डसते हल्ली, पारावरती कोण रिकामे असते हल्ली. एक व्यथा ही सतत मनाला डसते हल्ली, पारावरती कोण रिकामे असते हल्ली. पाण्यामध्ये पडता मुंगी धावा करते, पाण्यामध्ये पडता मुंगी धावा करते. मात्र कबूतर व्हिडिओ काढत बसते हल्ली, मात्र कबूतर व्हिडिओ काढत बसते हल्ली. एक व्यथा ही सतत मनाला डसते हल्ली, पारावरती कोण रिकामे असते हल्ली. पाण्यामध्ये पडता मुंगी धावा करते, पाण्यामध्ये पडता मुंगी धावा करते. मात्र कबूतर व्हिडिओ काढत बसते हल्ली. परिस्थितीशी भिडता भिडता पत्थर झाला आहे, परिस्थितीशी भिडता भिडता पत्थर झाला आहे. बापानंतर मुलगा त्याचा कणखर झाला आहे. सगळ्यांच्या वाट्याला गेलो तरी एकटा पडलो, मिठासारखा येथे माझा वापर झाला आहे. सगळ्यांच्या वाट्याला गेलो तरी एकटा पडलो, मिठासारखा येथे माझा वापर झाला आहे. फकीर पाहून दार घराचे उघडत नाही, फकीर पाहून दार घराचे उघडत नाही. घरात त्याच्या दौलत आहे दानत नाही, फकीर पाहून दार घराचे उघडत नाही. दादा की फकीर पाहून दार घराचे उघडत नाही, घरात त्याच्या दौलत आहे दानत नाही. लायक आहे मनगट माझे अजून देवा, लायक आहे मनगट माझे अजून देवा. मंदिरात मी म्हणून काही मागत नाही, लायक आहे मनगट माझे अजून देवा. मंदिरात मी म्हणून काही मागत नाही. मी आईला सगळे दुखणे सांगत बसतो, मी आईला सगळे दुखणे सांगत बसतो. आई मजला कधीच काही सांगत नाही, आई मजला कधीच काही सांगत नाही. एक छोटी कविताने आपली रजा. एक शाप नावाची कविता लिहिली होती. प्रसंग तुमच्याही लक्षात येईलच, तुमच्याही वाट्याला हे आलेलंच असेल. आज दुपारी उभा होतो रस्त्यातल्या चौकात, आज दुपारी उभा होतो रस्त्यातल्या चौकात. अचानक येऊन कोणीतरी मागून पकडला हात. आश्चर्यानं मीही मग मान मागे वळवली. एक चेहरा होता निरागस, नजर त्यावर खिळवली. खेळण्यांसोबत बागडण्याचंच होतं त्याचं वय, पण नशिबानंही नाही केली त्या कोमल फुलाची गय. उन्हाच्या झळांनी होत होती अंगाची लाही लाही. नजर गेली खाली अन कळलं पायातही नव्हतं काही. अवस्था त्याची होती जशी पाडस हरणीपासून चुकलेलं. अमृत त्याच्या ओठांवरचं अजूनही नव्हतं सुकलेलं. काळजाला गेलेत भेदून शब्द आलेत त्याच्या ओठी, आणि दोन्ही हात पसरलेत त्यानं फक्त एका रुपयासाठी. मी विचारलं कुठे तुझी आई बाळा, कुठे तुझा बाप. अरे फुलल्याच्या वयात भट्टीत पडलास कसा मिळाला शाप. गहिवरला तो जरासा आणि नंतर पुढे बोलू लागला. गुपित त्याच्या आयुष्याचं शांतपणे खोलू लागला. सांगून टाकलं रहस्य जे होतं आतापर्यंत राखलं. म्हणे आई बाबा कळण्याआधीच त्यांनी मला टाकलं. माहिती नाही मिळतील की नाही आई बाबा पुन्हा, पण भेटलेच जर कधी विचारेल इतकंच काय होता माझा गुन्हा. जगण्यात या असल्या म्हणे कोणते रोज श्वास, कधी राहावं अर्धपोटीन बऱ्याचदा उपवास. आणखीही पुढे सांगितली त्यानं त्याच्या जगण्याची कहाणी. पोटात होती भूक तीव्र, डोळ्यात होतं पाणी. मनात म्हटलं जर का भेटला देव तर विचारेल त्याला जात, मनात म्हटलं जर का भेटला देव तर विचारेल त्याला जात. का अशा निरागस जीवांची तू उगाच घेतो आब. विचार त्या जीवाचा करून येतो अंगावर थरकाप, विचार त्या जीवाचा करून येतो अंगावर थरकाप. न केलेल्या गुन्ह्यासाठी त्याला का मिळावा शाप, न केलेल्या गुन्ह्यासाठी त्याला का मिळावा शाप, न केलेल्या गुन्ह्यासाठी त्याला का मिळावा शाप. सगळे सोपे शेर आणि कविता या दोन्ही